जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। तर आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर खात्यामध्ये आपला हा सन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर लाडक्या बहिणींसाठी आजच्या दिवसाची सर्वात महत्त्वाची बातमी आली आहे। 20वा हप्ता आणि 21वा हप्ता एकत्रित वाटप सुरू झालं आहे। जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून एकूण 3000 रुपये थेट बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहेत। लाखो माता भगिनींच्या चेहऱ्यावर आज आनंदाचं हसू आलं आहे। राज्यातील बहिणींची दिवसरात्र चाललेली प्रतीक्षा आज अखेर संपत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मोठी घोषणा करत बहिणींना दिलासा दिला आहे। होळीच्या तोंडावर बहिणींसाठी आनंदाची पर्वणी चाली आहे। आज सरकारने एकूण 6 मोठे निर्णय घेतले आहेत, जे प्रत्येक लाडक्या बहिणीने जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। लक्षपूर्वक वाचत रहा, कारण एक चूक तुमचा हप्ता कायमचा बंद करू शकते। आता सगळ्यात आधी सांगतो ती सर्वात मोठी बातमी। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांची अंतिम यादी आता पूर्णपणे तयार झाली आहे। कोणत्या जिल्ह्याला कधी पैसे मिळणार हे आता निश्चित झालं आहे। टप्प्याटप्प्याने पैसे बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत। पण इथे एक धक्कादायक गोष्ट सांगतो। यावेळेस सुमारे 22 लाख माता भगिनींना योजनेतून बाहेर काढण्यात आलं आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 22 लाख बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत। आता तुमचं नाव त्या 22 लाख बहिणींच्या यादीत आहे का हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तुमचं नाव जर त्या यादीत आलं तर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये मिळणार नाहीत। त्यामुळे आधी ते तपासा, मग पुढची माहिती वाचा। आता बहिणींच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांचे आधीचे पैसे परत वसूल केले जाणार का? याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट विधान केलं आहे। त्यांनी सांगितलं की कोणत्याही माता भगिनीचे आधी मिळालेले पैसे परत काढून घेतले जाणार नाहीत। बहिणींनी अजिबात घाबरण्याचं कारण नाही। जे पैसे मिळाले ते तुमचेच आहेत, ते कोणी काढून घेणार नाही। फक्त पुढचे हप्ते ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच मिळतील। ही बातमी बहिणींसाठी खरोखरच दिलासादायक आहे। पण आता पुढची गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण ही माहिती तुमच्या हप्त्यासाठी निर्णायक ठरणार आहे। 22 लाख माता भगिनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे अपात्र ठरल्या हे तुम्हाला माहीत असायलाच हवं। पहिलं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या जवळपास 5.5 लाख महिला योजनेतून वगळल्या गेल्या आहेत। दुसरं कारण म्हणजे ज्या माता भगिनींचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा 4.5 लाख महिला आढळल्या आहेत। तिसरं कारण ऐका अत्यंत लक्षपूर्वक, ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन सापडलं, किंवा ज्या नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत, किंवा ज्यांनी स्वतःहून आपला अर्ज मागे घेतला, अशा एकूण मिळून जवळपास 12 लाख महिला बाहेर गेल्या आहेत। अशा एकत्रित 22 लाख माता भगिनी यावेळी अपात्र ठरल्या आहेत। आता सरकारने एक अत्यंत कडक निर्णय घेतला आहे। बहिणींच्या घरोघरी आता थेट पडताळणी मोहीम राबवली जाणार आहे। अंगणवाडी सेविकांना सरळ आदेश देण्यात आलेला आहे की प्रत्येक लाभार्थी बहिणीच्या घरी प्रत्यक्ष जा आणि 5 निकषांवर कडक चेकिंग करा। ही चौकशी नेमक्या कशा पद्धतीने होणार हे तुम्हाला समजून घ्यायलाच हवं, कारण या चौकशीत जर तुम्ही अपात्र ठरलात तर तुमचा पुढचा सगळा लाभ तिथेच बंद होईल। त्यामुळे आधीच सज्ज रहा। पहिली चौकशी होणार ती म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे का, हा प्रश्न अगदी पहिल्यांदा विचारला जाईल। जर 4 चाकी गाडी आढळली तर ऑनलाईन पद्धतीने तात्काळ तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो। दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे, प्लॉट आहे का, कोणत्या प्रकारची मालमत्ता तुमच्या नावावर नोंदवलेली आहे। 7-12 उतारे ऑनलाईन मागून तपासले जातील, आणि जर जास्तीची मालमत्ता आढळली तर तिथल्या तिथे तुमचा अर्ज फेटाळला जाणार आहे।
तिसरी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरतो का? घरात कोणी सरकारी नोकरीवर आहे का? कोणी मोठ्या हुद्द्यावर काम करतंय का? अशा कोणत्याही बाबी आढळल्यास त्या माता भगिनीचा लाभ बंद केला जाणार आहे. चौथी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त तर नाही ना, याची बारकाईनं तपासणी होणार आहे. पाचवी चौकशी म्हणजे तुम्ही इतर कोणत्या शासकीय योजनेचा लाभ 1,500हून अधिक रकमेचा घेत आहात का, हे सुद्धा बारीक नजरेनं तपासलं जाईल. आता जानेवारी आणि फेब्रुवारीच्या डबल हप्त्याच्या यादीत तुमचं नाव कायम ठेवायचं असेल तर 5 नियम तुम्हाला पाळावेच लागतील. ऐका नीट. पहिला नियम, तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं. दुसरा नियम, घरातील कोणीही सदस्य आयकर भरणारा नसावा. तिसरा नियम, कुटुंबात कोणीही निवृत्ती वेतन घेणारा नसावा. चौथा नियम, इतर शासकीय योजनांचा 1,500पेक्षा अधिक लाभ घेत नसावा. आणि पाचवा नियम, ट्रॅक्टर वगळता कोणतंही 4 चाकी वाहन तुमच्या नावावर नसावं. या 5ही नियमात तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 100% 3,000 रुपये खात्यात मिळणार आहेत. पण आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. काही माता भगिनींच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, पण ते व्यावसायिक वापराचं आहे, म्हणजे टॅक्सी आहे किंवा पिवळ्या नंबर प्लेटचं वाहन आहे. तर अशा बहिणींना कदाचित सवलत मिळू शकते. तसंच गाडी अगदी जुनी असेल, कमी किमतीची असेल किंवा ती तुमच्या स्वतःच्या नावावर नसेल तर पडताळणीनंतर तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी वाहनाचे सगळे दस्तावेज व्यवस्थित ठेवा आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वेळीच बोला. ज्यांचं उत्पन्न थोडं जास्त आहे त्यांनी सुद्धा लगेच उत्पन्न प्रमाणपत्र अपडेट करून घ्या. कुटुंबाचे वैद्यकीय खर्च, कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते हे सगळे कागदोपत्री तयार ठेवा आणि योग्य पद्धतीनं अधिकारी रेशन कार्डाच्या बाबतीत महत्त्वाचं ऐका. ज्या बहिणींकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्यांचं उत्पन्न 15,000पेक्षा कमी मानलं जातं. केशरी रेशन कार्ड धारकांचं उत्पन्न 15,000 ते 1 लाखाच्या दरम्यान येतं. या दोन्ही कार्ड धारक बहिणींना जास्त काळजी करण्याचं कारण नाही. पण ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांनी मात्र आत्ताच सावध व्हा. तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र तात्काळ अपडेट करा. कुटुंबात कमावणारे सदस्य किती आहेत, एकूण उत्पन्न किती होतं, खर्च किती आहेत, हे सगळं स्पष्टपणे दाखवा, जेणेकरून पडताळणीत तुमचं नाव टिकून राहील. आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट, जिल्हानिहाय कोणाला कधी पैसे मिळणार ते लक्षपूर्वक ऐका. पहिला विभाग अमरावती विभाग, यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यातील माता भगिनींच्या खात्यात आज दुपारपासूनच पैसे जमा होत आहेत. अकोला, अमरावती, बुलढाणा यांना उद्या किंवा परवापर्यंत पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरा विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग, बीड आणि जालना या 2 जिल्ह्यांना आज पैसे येत आहेत. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी यांना अजून 2 ते 3 दिवस थांबावं लागेल. तिसरा विभाग कोकण विभाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना आज पैसे मिळत आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड यांना 1 ते 2 दिवसात पैसे मिळण्याची शक्यता आहे. चौथा विभाग नागपूर विभाग, भंडारा आणि गोंदिया यांना आज रात्रीपर्यंत पैसे जमा होतील. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वर्धा यांना उद्या ते परवा. पाचवा विभाग नाशिक विभाग, धुळे आणि नंदुरबार यांना आज पैसे मिळत आहेत. नाशिक, जळगाव, अहिल्यादेवी नगर यांना उद्या किंवा परवा पैसे येऊ शकतात. सहावा विभाग पुणे विभाग, सांगली आणि सातारा या 2 जिल्ह्यातील बहिणींना आजच 20वा आणि 21वा हप्ता एकत्रित जमा होत आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर यांना उद्यापर्यंत पैसे मिळण्याची शक्यता आहे. आधी एकूण 2.5 कोटी लाभार्थी होत्या, त्यातून 70 लाख महिला विविध कारणांमुळे वगळण्यात आल्या. आता 1,80,00,000 पात्र माता भगिनींना 3 ते 5 टप्प्यांमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकत्रित 3,000 रुपये वाटले जात आहेत. तुमच्या जिल्ह्याची पुढची यादी आज रात्रीपर्यंत प्रकाशित होण्याची शक्यता आहे. ती यादी जशी बाहेर येईल तसं आम्ही लगेच तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन येणार आहोत. तर बहिणींनो, आत्ताच हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा. तुम्हाला पैसे आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढच्या याद्यांचे अपडेट्स फक्त इथेच मिळतील. काही शंका असतील तर
उत्तर कमेंटमधून विचारा, आम्ही उत्तर नक्की देऊ. लाईव्ह महाराष्ट्र 24 सदैव तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद.